जय महाराष्ट्र। आपण बघू शकता हा जो आपला नाला सोपारा समेळपाडा येथील हा जो आपला नैसर्गिक नाला आहे किती अस्वच्छ आहे आणि ते नाल्यामध्ये जलपर्णी वाढत चाललेली आहे। रोगराई, डासांचं, प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। लोकांच्या आरोग्याला इथे धोका होत आहे। आपला जो सरकारी दवाखाना आहे तिथे डेंग्यू, मलेरिया असे जे काही पेशंट आहेत त्या रुग्णांचं प्रमाण अधिक वाढत चाललेलं आहे। तर हे नागरिकांच्या आरोग्याशी इथे हेळसांड केली जात आहे। तर आमदार ह्याकडे लक्ष देणार आहेत की नाही त्यांनी सांगावं। त्यांनी इथे नाल्याची व्यवस्थित साफसफाई करून घ्यावी, नाहीतर त्यांना मी इथली जी जलपर्णी आहे आणि मच्छरदाणी ती भेट म्हणून देईल आणि ह्याचा नक्कीच निषेध करेल। आणि ते बोलले होते की पावसाळ्यात पाणी साठणार नाही, तर त्या गोष्टीचं काय झालं? तुम्ही इथे नाल्याकडेच तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे, तर तुम्ही इथे पावसाळ्यात पाण्याचं आणि नागरिकांच्या आरोग्याचं काय घेऊन बसलाय? सर्वांना जय महाराष्ट्र। काल आपण मुद्दा उचलल्याप्रमाणे इथे आपण मुद्दा उचलला होता की इथली जी जलपर्णी आहे, इथला काय आहे, डासांचा जो प्रादुर्भाव आहे, इथे गाळ साफ करायला हवा। तर ह्याची दखल आमदारांनी तर घेतली नाही, पण ह्या प्रकरणाची दखल आता नवनिर्वाचित जे आपले महापौर आहेत वसई विरारचे, त्यांनी अजिव पाटील साहेब त्यांनी ह्या प्रकरणाची दखल घेतली। त्यांनी मला संध्याकाळी मेसेज केला की आपण नक्कीच नाला साफ करून घेऊया, म्हणून मी या प्रकरणाची दखल घेत आहे। आज तक यात आमदारांनी एक पण पाठपुरावा केलेला नाही आहे किंवा आमदार निधीमधून एक काम केलेलं नाही आहे की त्यांचा आमदार फंड जातो कुठे। तर आपण इतक्या वेळेला आमदारांना सांगतो वसई विरारचा विकास करा, पण विकासाच्या नावाखाली ठप्पा आहे। पण अजिव पाटील साहेबांनी माझ्या एका पोस्टची दखल घेत त्यांनी लगेच इथे साफसफाई करायला घेतलेली आहे। तर अशा आपल्या अजिव पाटील साहेबांचे खूप खूप मी आभार मानते की त्यांनी माझ्या प्रकरणाची दखल घेतली। आणि तसेच इथे जो काही आपल्या नागरिकांना डासांचा प्रादुर्भाव होत आहे, रोगराई वाढत आहे, तर हे लक्षात घेता अजिव पाटील साहेबांनी इथे साफसफाई करायला चालू केलेली आहे। इथे माणसं पाठवलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। काम इथे नक्कीच चालू आहे आणि हे काम आमदारांनी करणं गरजेचं होतं। तर आमदारांचा फंड जातो कुठे, वसई विरारचा विकास कुठे आहे? तर ह्यामध्ये कधीच आमदारांनी लक्ष दिलेलं नाही आहे। आमदार इथे फक्त नावाला आहेत। आता आपल्या वसई विरारला आमदार